चला जाऊयात मॅच मध्ये. तिथे आजच्या दिवसातला शेवटचा सामना टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे घरच्या मैदानावर आणि जिथे आजच्या दिवसातनं शेवटची मॅच खेळण्याकरता सज्ज आहेत. त्याच्या विपक्षात टीम सचिन स्मृती पिंपरोळी हा संघ आपण इन ॲक्शन पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता नो डाऊट या अगोदरच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्यानं दर्जेदार बॅटिंग केली. तो सचिन पस्टे बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय. त्याच्या बॅटमधनं तब्बल 4 षटकार आले होते. अप्रतिम इनिंग साकारली होती. तो सचिन तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मात्र समोर त्याच्या अंगावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. तो बॅटर रुपेशला आपण पाहतोय. आजचा दिवस रुपेशने देखील दर्जेदार बॅटिंग केली आहे. मात्र आता बेस्ट वर्सेस बेस्ट एकमेकांच्या विपक्षात आहेत. सचिनच्या विपक्षात रुपेश. पंचांकडनं येतो ग्रीन सिग्नल. 5ला होती सुरुवात. पहिलाच बॉल जिथे कव्हरवरनं खेळलंय. बॉलला पाठवलंय 1 बाउन्स. चौकारा करता 4. पहिलाच बॉल तिथे चौकार ठोकलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर धावा तर 0वरनं 4 वर जाऊन पोहोचती. ती टीम पिंपरोळी या टीमची. सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ आपण मैदानात पाहतोय. पुढचा बॉल तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे कॉलिंग प्रॉपर नाहीये. तिथे बचावला गेलाय आणि मैदानात काय घडतंय तिथे सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचलाय. दोन बॉल आणि 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. 3 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. जिथे सूरज आहे सिंगल ते अर्जित होतीये. पुढचा बॉल तिथे कॅच. तो कॅरी केलाय. विकेट. जाऊयात मॅच मध्ये. तिथे सचिन पष्टे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर ना अमोलच्या विपक्षात. तिथे फटका चांगला सजवलाय. बॉलचा पाठलाग केला जातोय. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट. बॉल जातोय चौकार. 4. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 11 लागली आहे. ती टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी या टीमची. सेकंड इनिंग मधनं तुम्हाला बॅटिंग करायची आहे हे लक्षात असू द्या. टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे.
संतो संतोषजी मोकाशी ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संख्या 11 स्कोर कार्डवर. हॅलो, पहिला षटकाचा खेळ संपला जिथे अनिकेत पष्टे ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करेल बॉलिंग करण्याकरता. जिथे समोर त्याच्या विपक्षात रुपेश. आजचा संपूर्ण दिवस रुपेशने खूप दर्जेदार बॅटिंग केली आहे. त्याच्या विपक्षात गोलंदाजी करायची आहे अनिकेत पष्टे. अनिकेत पष्टेने देखील मोठ्या मोठ्या बॅटरला नाचवलं, हे विसरून जमणार नाहीये. तिथे चेंडू बराच काळ हवेत होता, मात्र तिथे घोषित क्षेत्र आहे तिथे बॉल गेलाय आणि एक धाव ती अर्जित होईल. या एकच्या मदतीने धावसंख्या 12 ती स्कोर कार्डवर लागतीये. या ओव्हरचा जर विचार केला तर अनिकेत पष्टे सरासरी किंवा मग धावा त्या कमी खर्च कराव्या लागतील, कारण की एक महत्त्वपूर्ण आणि आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. आजच्या दिवसातनं कोणता संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल त्याकरताचा हा दोन टीम मधला संघर्ष तो चालू आहे. पुढचा बॉल तिथे आता चेंडू बराच काळ हवेत आहे. प्रणयनं जज केलाय. वा, काय कॅच कॅरी केलाय. विकेट जाती आहे. फलंदाज बाद, एक महत्वाचा बॅटर तो येईल परतीच्या प्रवासाला. विकेट. रमेश जी पष्टे साहेबांकडनं या प्रिन्सी हिच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज जे प्रणवला दिले जाते. प्रिन्सी पष्टे हिच्याकडनं ते पारितोषिक असेल. प्रणव करता अगदी दर्जेदार झेल तो कॅरी केला, अगदी जज केलं. बराच काळ चेंडू हवेत होता. जिथे विकेट गेली आहे आणखीन एक बॅटर तो बाद. जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 12 ही असताना अनिकेत पष्टे कमबॅक करणारा षटक. पहिल्या ओव्हरला 11 जरी गेले असला तरी मात्र खूप चांगली गोलंदाजी ते अनिकेत पष्टेनं सातत्य राखलंय या गोलंदाजीतनं. पुढचा बॉल व्हाईट बॉल, अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल दर्शवलंय ऑफिशियल पंच ऍडव्होकेट दिनेश कोदे. चेंडू टाकून झाले ते टोटल 4. अजूनही 2 बॉल ते इथनं या गोलंदाजीतनं शिल्लक आहेत. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. फिंगरला अगदी रोल केलं, जिथे दर्जेदार टर्न तो देखील आपण पाहतो या बॉलवरनं. याच फिरकी करता ओळख आहे अनिकेत पष्टेची.
जाऊयात मॅच मध्ये जिथे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाईल. रोहन आलाय बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. तिसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या अखेरीस 15 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. जिथे डॉट बॉल निर्धाव. व्हाईट बॉल. पुढचा बॉल तिथे बॉलला फेकून दिलाय षटकारा करता 6 धावां करता. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 6 न वधारतीय. रस्त्यावरच्या ज्या गाड्या आहेत ना, ज्या बाईक पार्क केल्या त्या थोड्या बाजूला करा कारण की त्या अडथळा नको यायला. तिथे पुढचा बॉल विकेटला संधी आहे. सचिन पष्टेनं टिपलाय झेल विकेट. बावीस धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही इथून पुढे येणारे 3 बॉल ते शिल्लक आहेत. चला बॅट्समन थोडी घाई करा. पंच तुम्ही देखील त्यांच्या मागे ताकीद द्या कारण की इथे अंधार तो लवकर होतो हे लक्षात असू द्या. जाऊयात मॅच मध्ये. तिथे पुढचे 3 बॉल ते इथून पुढे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज रोहन 22.
हॅट्रिक, विकेट हॅट्रिक ती होती या मैदानातनं. इथे शेवटचा बॉल जो इथून पुढे शिल्लक राहिलाय या मॅच मधनं टार्गेट सेट करण्याकरताची बॅटिंग चालू आहे सचिन स्फूर्ती पिंपरोळी. या टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 आहे. शेवटचा आणि अंतिमचा बॉल पुढचा चेंडू तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण पष्टे, तो येतोय बॉल खाली आणि विकेट तो घेतलाय. आणि आता विजया करता धावांची गरज असेल 23 धावा त्या इथनं पुढे कराव्या लागतील. आजच्या दिवसातनं अंतिम मॅच, आजच्या दिवसातनं अंतिमच्या 18 चेंडू इथून पुढे असतील. तिथे मॅच रंगते या टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय सचिन स्फूर्ती पिंपरोळी. या दोन टीम मधली ही मॅच आहे. तिथे येणारे शेवटचे 18 बॉल विजया करता 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तिथे कोण हावी होईल आणि कोण या मॅचला विजयापर्यंत घेऊन जाईल. टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे का टीम सचिन स्फूर्ती पिंपरोळी हा संघ या मॅचला घेऊन जाईल. खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेत, कारण की सकाळच्या सत्रातनं जे स्पोर्ट्स गाते संघा विपक्ष देखील मॅच होती. तिथे अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली आणि तिथे पिंपरोळी संघ विजयी झाला होता. आणि याही मॅचमधनं तो कडा संघर्ष तो मैदानात पाहायला मिळेल का त्यांचा, कारण की 23 धावा थांबवायच्या आहेत. मॅचला सुरुवात केली जाते, जिथे पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरनं पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे सरळ खेळला. तिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं चेंडूला फील्ड केलं. पहिल्या प्रयत्न त्याच्या हातात चेंडू बसला नाही. तिथे पॅकअपला आलेल्या खेळाडूने बॉल जिथपर्यंत दिला कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र दिली जात नाहीये. येणारे 17 बॉल विजया करता 23 धावांची गरज आहे सचिन पष्टेच्या विपक्षात. पुढचा बॉल तिथे वेग कमी होता, तिथे बॉलला उडवलंय, नो डाऊट टिपलाय झेल. सचिन पष्टे महत्वाचा बॅटर, त्याचा संपलाय खेळ. जातीय विकेट, फलंदाज बाद. जाऊयात मॅच मध्ये. तिथे ओव्हर नंबर 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरनं कल्पेशला आपण पाहतोय. खडतर प्रवास करून पिंपरोळीकर इथपर्यंत पोहोचलेत, जिथे त्याच्या विपक्षात सचिन पष्टे जो दुसऱ्याच बॉलवर त्याची विकेट गेली आहे. समोर आता बॅटर अमित पष्टे मैदानात दाखल झालाय. क्षमता आहे त्याच्यामध्ये, मात्र आता टीमला
विजयापर्यंत नेण्याचं काम त्याला करायचं आहे. पुढचा बॉल त्याच्या विपक्षात, तिथे कोणत्याही प्रकारची धाव ती मात्र घेतली जात नाहीये. 3 बॉल ते आतापर्यंत निघून गेलेत. चेंडूंचा विचार केला तर 3 बॉल 1 विकेट सचिन पष्टेच्या रूपाने गेली आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 3 बॉल ते इथून पुढे शिल्लक आहेत. जिथे जीपी स्पोर्ट्स अब्जे हा संघ मगाशी 46 धावा करताना, जिथे शेवटच्या ओव्हरला 12 धावांची गरज असताना मॅच त्यांना पराभूत ते झाले. तिथे कल्पेश पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर अमित पष्टेच्या विपक्षात. इथे घुटना टेक, मात्र इथे लांबी कुठपर्यंत तर क्षेत्ररक्षकापर्यंत विकेट गेली आहे. अमित पष्टे तो देखील परततोय. सचिन पष्टेच्या पाठोपाठ त्याला देखील परतीच्या प्रवासाला यावं लागलंय. जातीय विकेट, फलंदाज बाद. आणि जेव्हा जेव्हा टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे संघ अडचणीत असतो ना, तिथे विनायक वाघ तो मैदानात येतो. आणि तो विनायक वाघ आता मैदानात आलाय. जिथे 2 बॉल 6 धावांची गरज असताना आमदार ट्रॉफी अलमानचं ग्राउंड, तिथे विनायक वाघनं ठोकलेला षटकार आणि टीम निचोळा संघ जो विजयी झाला होता, तोच विनायक वाघ आज गरज आहे टीमला आणि मैदानात दाखल झालाय. जिथे त्याच्या विपक्षात कल्पेश आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. 4 बॉल ते आतापर्यंत टाकून झालेत विनायक वाघच्या विपक्षात. पुढचा बॉल इथे झेल सुटलाय. विनायक वाघचा कॅच तुम्ही सोडलाय हे विसरू नका. विनायक वाघ जर मैदानात राहिला तर ही मॅच सहज स्वतःच्या बाजूने घेऊन जाऊ शकतो. आता सलामी स्पोर्ट्स निचोळेच्या डगआउट मध्ये भयान शांतता पसरली आहे, कारण की इथे विनायक वाघचा झेल सुटला. अगदी 100% प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक अमोल होता त्या ठिकाणी. तिथे झेल सुटल्यानंतर मात्र 1 धाव ती अर्जित झाली आहे. शेवटचा बॉल इथून पुढे आहे या ओव्हर मधनं. अनिकेत पष्टे तो मैदानात आहे, कारण की ओपनिंग करता बॅटिंग करता गेलाय आणि पहिल्यांदा संधी मिळते बॅटिंग करताना या ओव्हर मधनं. चांगला बॉल दर्जेदार आणि तितकाच चांगला फटका खेचत बॉल गेलाय डीप पॉइंटच्या दिशेने, जिथे चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 5. येणारे 12 बॉल विजया करता 18 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. 12 चेंडू 18 धावांची मॅच ती बनली आहे मैदानातनं. प्रति ओव्हर मागे आता सरासरी बनली आहे 9 धावांची. बारा चेंडू 18 धावांची गरज आहे या मॅच मधनं, जिथे प्रति ओव्हर मागे सरासरी ती बनली आहे 9 धावांची. ती या प्रति ओव्हर मागे ती सरासरी असेल. मॅच मधली रंगत वाढली आहे, मॅच मधली मजा ती आली आहे, कारण की इथे येणारे 12 बॉल आणि विजया करता 18 धावांची आवश्यकता आहे. हे निर्णायक षटक आहे. या ओव्हरला जे काही धावा येतील त्या शेवटच्या तिथे नो तो घोषित केलाय. जिथे नो ची 1 धाव ती जोडली जाईल. हे येणारे कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा त्या थांबवल्या पाहिजेत पिंपरोळीकरांनी, कारण की धावसंख्या ती स्कोर कार्डवर कमी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा विनायक वाघच्या विपक्षात. फ्री हिटचा बॉल. विनायक वाघ त्याला बॉलला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग वरना आलेला विनायक वाघच्या बॅट मधनं आलाय षटकार. निलेशजी पस्टे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. आता प्रति षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज. याच अमोलनं विनायक वाघचा झेल सोडला होता. आता तुम्ही त्याला जीवनदान दिलंय. आता तुम्हाला त्याची पनिशमेंट तो तुम्हाला देतोय. षटकार 6 धावा. डीप स्क्वेअर लेग वरनं आलेला हा दर्जेदार स्ट्रोक, जिथे विनायक वाघ अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 12 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना तिथे विनायक वाघ त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोल तो गोलंदाजी ट्रॅक वरनं. 11 बॉल विजया करता
11 धावांची ती आवश्यकता आहे इथून पुढे या मॅच मध्ये. 11 बॉल 11चं हे समीकरण या मॅच मधनं बनलंय. तिथे येणारे 10 बॉल विजया करता 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मधनं. प्रति बॉल मागे 1 रन या सरासरीने इथून पुढे धावा त्या करायच्या आहेत. 11 धावा त्या इथून पुढे कराव्या लागतील या मॅच मधनं. अनिकेत पष्टे ऑन बॅटिंग मार्कवर आहे. बॅटिंग करण्याकरता त्याच्या विपक्षात अमोल तो आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. इथनं विकेटच्या शोधात आहेत पिंपरोळीकर. मात्र इथनं लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याकरता निचोळेकर ते देखील सज्ज आहेत. जिथे व्हाईट बॉल मी मगाशीच म्हटलं होतं की एक्स्ट्राच्या ज्या काही धावा आहेत ना त्या तुम्हाला थांबवाव्या लागतील. एक्स्ट्राच्या धावा त्या तुम्हाला द्याव्या लागणार नाहीयेत, कारण की मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं आहे, नाहीतर मग त्या एक्स्ट्राच्या धावा ते थांबवाव्याच लागतील. जिथे व्हाईट गेला या व्हाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती. येणारे 10 बॉल आता विजयाकरता 9ची गरज आहे. दहा बॉल 9 धावा. पुढचा बॉल डबल माइंड झाला. जिथे मोठा फटका खेळू की सिंगल करता खेळू, आणि त्या दुविधा मनस्थितीत सिंगल घोषित क्षेत्र तिथे बॉल गेलाय. आता विजया करता 8 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे या मॅच मधनं. रंगतदार मॅच, दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या दिवशी एफडीसी कडूस हा संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसातनं टीम SP बिलोशी हा संघ क्वालिफाय झाला. अभिनय पाटील दमदार बॅटिंग राहिली कालच्या दिवसातनं. दर्जेदार खेळ तो SP बिलोशीकरांचा राहिला आणि सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचले. जिथे टॉप 4 चे संघ आजचा तिसरा दिवस. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल? विनायक वाघ. हाफ ट्रॅकर बॉल होता, जिथे अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. ज्या वेगाने या अगोदर बॉल टाकल्यानंतर त्यापेक्षा कितीतरी वेग कमी केला या बॉलवर, आणि मग तिथे डॉट बॉल, तिथे निर्धाव चेंडू तो टाकला जातोय. येणारे 8 बॉल आता विजयाकरता 8ची गरज आहे. विनायक वाघ एका मोठ्या फटक्याच्या शोधात आहे, मात्र इथे अमोल एका विकेटच्या शोधात आहे. यातनं बाजी कोण मारेल? पुढचा बॉल जिथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ह्या एक्स्ट्राच्या धावा मी मगाशीच उल्लेख केला की ह्या एक्स्ट्रा धावा त्या तुम्हाला थांबवायच्या आहेत. इथे आता समीकरण बनलंय 8 बॉल विजया करता 7. संपूर्ण स्पर्धा जी सावली क्रिएशनच्या माध्यमातून लाईव्ह आपण पाहतोय. जगदीशजी पस्टे साहेब इथे उपस्थित झालेत आपल्या टीमची मॅच पाहण्याकरता. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. जिथे हा आलाय षटकार विनायक वाघच्या बॅटमधनं स्टायलिश स्ट्रोक 6. याच विनायक वाघचा तुम्ही झेल सोडला होता अमोल. आज मॅच गमावली, त्याला प्रत्येक वेळेस एकच आठवेल की विनायक वाघचा झेल सोडला आणि विनायक वाघने 2 षटकार ठोकले. जिथे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागतीये ती 22. एका धावेची आवश्यकता आहे इथून पुढे. इथे खेळ तो खलास आणि टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचणारा तिसरा संघ सलामी स्पोर्ट्स निचोळे. हा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्या टीम सलामी स्पोर्ट्स निचोळेला असतील. आणि विनायक वाघ करता 2 षटकाराचं पारितोषिक निलेश पष्टे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. निलेश पष्टे यांच्याकडनं पारितोषिक आलंय. विनायक वाघ करता 200 रुपये, ते 2 षटकार ठोकले त्याकरता.